नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज जे वडकी येथे दत्त जयंतीनिमित्त जे मैदान पार पडलं, जे पारंपरिक मैदान, त्या ठिकाणी सर्वच नामांकित नंदी आले होते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही अशा गोष्टी घडल्या मित्रांनो, म्हणजे विठ्ठल नानाच्या बाबतीतही असतील किंवा आणखी नंदीच्या बाबतीतही असतील. तर आपण पाहूया त्या काय घटना घडल्या. त्या अगोदर मित्रांनो, या ठिकाणी आज जो हिंद केसरीचा मान पटकावलाय तो आपला आहे राहुल पाटील आडिवली यांचा मथुर, ज्याने लंपीशी एवढा स्ट्रगल करून, म्हणजे आता महिना दीड महिन्यापूर्वी सुद्धा त्याच्या पायाला जखम होती. हे मथुरने दाखवून दिलं या ठिकाणी की तो अजून संपलेला नाही किंवा हारलेला नाही, आणि मथुर हारूही शकत नाही मित्रांनो, कारण तो एक आज पुन्हा एकदा तो नव्याने हिंद केसरी झालेला आहे. आणि त्याच्याबरोबर सिरसवडीचा रायफल, या दोघांनी मित्रांनो आज काटाकीर लढत झाली. 1 नंबर आणि 2 नंबर. आपली जी मथुरची गाडी आहे ती तास क्रमांक 6 वरती पळाली, आणि दुसऱ्या नंबरसाठी जी गाडी होती ती पळाली तास क्रमांक 3 वरती. तिचा दुसरा क्रमांक आला मित्रांनो. ती होती राजेंद्र गाढवे यांची नवीन खरेदी लाडू, 23.5 लाखाचा लाडू. आणि त्याच्याबरोबर पळाला आपला सातारा एक्सप्रेस बलमा. या गाडीने दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. पहिल्या क्रमांकासाठी मथुर आणि रायफलला 1,51,000 रुपयांचं पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह, त्याचबरोबर ट्रॉफी, तसंच द्वितीय क्रमांकासाठी 1 लाखाचं पारितोषिक आणि ट्रॉफी वगैरे होतं. तर मित्रांनो, अक्षरशः ही फायनल ज्यावेळी झाली त्यावेळेस राहुल पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं मित्रांनो, कारण त्यांनी मथुरची लंपीतला मथुर पाहिला आणि आजचा मथुर पाहिला मित्रांनो. आणि याचं नियोजन आज केलं होतं आपल्या वडकीचे पिंटू शेट मोडक, जे कॉकटेलचे मालक आहेत, त्यांनी हा पहिरा आज जुळवला होता. राहुल शेटनी सांगितलं होतं. आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते बाळू ड्रायव्हरनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठी कमाल करून दाखवली मित्रांनो. पाहूया आपण विठ्ठल नानाच्या बाबतीत काय घडलं अड्ड्यामध्ये. हे पहा मित्रांनो, विठ्ठल नाना सकाळी मला वाटतं 5 वाजताच आले होते, कारण आम्ही सुद्धा अड्ड्यामध्ये 7 वाजता होतो. त्याचे 2 व्हिडिओ पण आपण टाकलेले आहेत. तर यावेळी एक मुलाखत घ्यायला त्यांचा आला होता युट्यूबवर. त्यावेळी त्यांचं लक्षही नव्हतं, ते शेकत होते. म्हणजे त्यांचा एकदम मूड ऑफ झालेला होता, कारण भोंगा येणार होता आणि भोंगा बरोबर मला वाटतं घोटचा सर्जा पळणार होता. परंतु नानाची या ठिकाणी गाडीही नव्हती. नानांनी मात्र या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता 2 नंबर गटामध्ये एक गाडी पळवली आणि गट पास केला. त्यानंतर काही नाना परत दिसलेच नाही कुठल्या गाडीवरती. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा युट्यूबर आला. ते मुलाखत घेताना नाना कॅमेऱ्याकडे सुद्धा पाहत नव्हते. म्हणजे इतके आज त्यांची हिंद केसरी मैदानाला त्यांची गाडी पाहिजे होती. आणि दुसरी अशी एक वाईट गोष्ट म्हणजे आज सर्जा गटालाच हारला. सर्जाचं काही नियोजन खरं नव्हतं आणि सर्जाची तब्येत पण एकदम खराब झालेली होती मित्रांनो. म्हणजे बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी नानांबरोबर आज झाल्या, कारण त्यांचं शेवटी सर्जावर प्रेम आहे. आणि फॅन्स ज्यावेळेस भेटत होते त्यावेळेस सुद्धा म्हणजे नानांची मनस्थिती खूप अशी चांगली नव्हती. म्हणजे एकंदरीतच आजचा दिवस नानांसाठी खराबच गेला म्हणायला लागेल. कारण हिंद केसरी मैदानासाठी, मोजकीच मैदानासाठी नानांची स्वतःची गाडी असायची आणि टॉपची बैल आणि टॉपचे पहिरे असायचे. त्यामुळं नानांना कुठल्याही गोष्टीत आज रसच नव्हता त्या ठिकाणी. फक्त आपले मैदानात यायचं म्हणून आले होते. आणि आपला बकासूर आणि घोटच्या सर्जाला तर मित्रांनो 25-30 बाउन्सर होते. कारण आपले जे नाना प्रधान आहेत तळोजाचे, त्यांचा घोटच्या सर्जा, त्यांचे मेहुणे पुण्यातच त्यांची सिक्युरिटी आहे. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अड्ड्यात पाठवले होते. पण दुर्दैवाने या ठिकाणी बकासूर आणि घोटच्या सर्जालाही या ठिकाणी हार मानावी लागली. बकासूर तर आपला किंग आहेच, बकॅडॉन. त्या गाडीला आज काही जमलं नाही. त्यामुळे मित्रांनो आज खरोखर मथुरला मानावं लागेल. आणि मथुरच्या या विजयामागे आपले पिंटू शेट मोडक यांनी जो पायरा केला तो एकदम उत्तम केला. आणि मथुरचं सुद्धा अभिमान वाटावा. तो आजारातून उठून त्याने पहिलेच हिंद केसरीचं मैदान मारलं मित्रांनो. त्यामुळे मथुरला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथून पुढच्याही वाटचालीसाठी राहुल भाईंनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आपला
कॉकटेल काय आपल्या होम ग्राउंडला कॉकटेल राहिला नाही, पिस्टन राहिला नाही, 22-11 सोन्या राहिला नाही, म्हणजे बरीच आपल्या ओळखीची या ठिकाणी नंदी राहिलेले नाही. चलो हारजीत होत असते खेळामध्ये. या ठिकाणी पुन्हा पुशेगावचं मैदान आहेच आपलं मोठं पारंपरिक 27 डिसेंबरचं. त्या ठिकाणी मात्र 20 तारखेला तर येणाऱ्या 20 तारखेला नानांकडं भोंगा येणार आहे. मिलिंद शेटणी किंवा नानांनी आज इथं बाईटमध्ये सांगितलं की 20 तारखेला भोंगा त्यांच्याकडे येतोय, त्यामुळे नानांकडे तगडी गाडी असेल पुसेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि मथुरच्या फॅनला तर 100% शेअर करा, कारण आज सर्व लोकांना आनंद झालेला आहे मथुर जिंकलेला आहे म्हणून. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.